सोलापूरला मुसळधार पावसाने तडाखा दिलेला आहे। सोलापूरमधील शेळके भागामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। अनेक ग्रामस्थांच्या घरांमध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे। पूरजन्य स्थितीमुळे अनेकांना रात्र जागूनच काढावी लागली। तर सोलापुरातील आपण ही ड्रोन दृश्य पाहतोय। पुराचं पाणी घराघरांमध्ये शिरलेलं आहे। मोठं नुकसान इथे ग्रामस्थांचं झालंय। या संपूर्ण पूरजन्य परिस्थितीची दृश्य टिपलेली आहेत नागेश राजेंकर यांनी झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी। सोलापूरमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातलेलं होतं। सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग हा जलमय झालाय। तुळजापूर सोलापूर वाहतूक ठप्प झाली आहे। या महामार्गावरून प्रवाशांचा जीवघेणा प्रवास पाहायला मिळाला। तर याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। पाहूया। मी कोणत्याही नदी किंवा तलावामध्ये नसून मी सध्या सोलापूर धुळे या राष्ट्रीय महामार्गावर आहे। काल रात्री सोलापूर जिल्ह्यात झालेल्या तुफान पावसामुळे शहर आणि जिल्ह्यात काय परिस्थिती झालेली आहे हे झी 24 तासच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत। खरं तर सोलापूर ते तुळजापूर जाणारा हा महामार्ग आहे आणि तुळजापूरवरून सोलापूर मार्गावर येणारा हा जो सर्व्हिस रस्ता आहे आणि हा जो मेन रोड आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काल मध्यरात्रीपासून अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस हा सोलापूर जिल्ह्यात झालेला आहे आणि त्याचाच परिणाम आता सकाळपासून आपल्याला दिसून येतोय। अक्षरशः जी काही वाहनं असेल, ट्रक असेल, कार असेल किंवा छोटा हत्ती असेल, अक्षरशः अर्धी बुडल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। बहुतांशी वाहतूक ही सोलापूर धुळे महामार्गावरची वाहतूक ठप्प झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ही कार आपण पाहू शकतो, ही स्विफ्ट डिझायर कार आहे। मात्र ही जी कार आहे अर्धी पाण्यात बुडल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत हा जो सोलापूर तुळजापूर कडे जाणारा महामार्ग आहे, पलीकडची जी बाजू आहे सर्व्हिस रस्ता या ठिकाणी खुला ठेवण्यात आलेला आहे आणि या रस्त्यावरून फक्त मोठी वाहनं सोडण्यात येत आहेत। आपण पाहू शकतो ट्रक या ठिकाणी येतोय आणि अक्षरशः अर्धा ट्रक हा पाण्यात बुडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। साधारणतः या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस आणि पोलीस देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि वाहतूक सुरळीत करण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत आता ही परिस्थिती जेव्हा पूर्वपदावर येईल तेव्हाच इथली वाहतूक देखील सुरळीत होणार आहे। अभिषेक आदेप्पा, झी 24 तास, सोलापूर। तर आपण ही सोलापुरातले दृश्य पाहतोय। सोलापूरमध्ये मुसळधार पावसाचा थैमान पाहायला मिळालेला आहे। तुळजापूर सोलापूर हा मार्ग ठप्प झालाय।